कुंडली गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। संक्रांत धर्मराज नारायण गुरु महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आषाढ शुद्ध दशमी आज आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना, आपण वारकरीच आहोत। या वारीला आपल्याला 100 वर्ष पूर्ण झाले। हा शतकोत्तरी वर्ष आहे वारीचं आहे, म्हणून आपण या शतकोत्तरी उत्सवामध्ये आपण या ठिकाणी हे जे आजचं कीर्तन आहे, आपण रस्त्यामध्ये पण आपले प्रवचन झाले वारीच्या याच्यामध्ये, पण या ठिकाणी आपण जे आपलं पहिलं आज कीर्तन सादर करत आहे आणि त्यासाठी उपस्थित झालेले असे आपले कल्पेची गजानन पिंगळे। आपल्या सर्वांना माहिती आहे पिंगळे घरांना हे पूर्ण आपण नारायण गुरूंच्या किती खूप नारायण गुरूंचाच खूप आशीर्वाद आहे। आणि आजचं हे जे कीर्तन आहे हे नारायण गुरूंचा गुरुप्रसादच आहे। आजचं कीर्तन आपल्याला पूर्ण याचा थोडक्यामध्ये परिचय द्यायचा म्हणजे, आणि विशेष म्हणजे असं की केवळ मला वाटतं 37-38 वर्षामध्ये आज नामसंकीर्तनासाठी नगरेश्वर मंदिरामध्ये आणि वारीमध्ये उभे आहेत। इतक्या लहान वयामध्ये कीर्तन करणं म्हणजे ही फार मोठे हा गुरुप्रसादच आहे। हा असंच आहे गुरुप्रसाद, आणि त्या गुरुप्रसादाचाच आपल्याला कीर्तन ऐकायचं आहे। त्यांचा आणि आपले कल्पेशजी हे खूप विभूषित आहे। बी कम्प्युटर सायन्स संपूर्ण घराणं असं विद्याविभूषित आहे। त्यांचे वडील देखील बी इलेक्ट्रिकमध्ये आहे, आणि त्याच्यावर सगळ्यात त्यांच्या मातोश्री ज्या आहेत शिल्पाताई ह्या MA मध्ये तत्वज्ञानामध्ये त्यांनी MA केलेलं आहे, आणि तसंच त्यांचे पती देखील कॉम्प्युटर सायन्समध्ये त्यांनी बी केलेलं आहे। असं संपूर्ण हे कुटुंब विद्याविभूषित असून आज आपल्यासमोर हा एक छानपैकी कीर्तनकार जे शिकलेले असे त्या ठिकाणी ते या ठिकाणी आपल्या कीर्तनासाठी उपस्थित झालेले आहेत। आणि त्यांना लहानपणापासून गोष्टींची खूप आवड आहे, आणि गोष्टी सांगायच्या कशा रंगवून कशा सांगायच्या याची खूप आवड असते, आणि नेहमी गोष्टींकडे त्यांचा कल राहायचा, म्हणूनच हा कल त्यांच्या कीर्तनाकडे वळला असं आपल्याला गृहीत धरायला हरकत नाही। आणि म्हणून कशी रंगवून सांगतात ते रंगवून सांगणं तेच जे कीर्तन असतं, तेच नामसर कीर्तन असतं। आणि या कीर्तनामधले त्यांचे जे गुरु म्हणून पण त्यांना या कीर्तनाचं मार्गदर्शन लाभलं असे श्रेष्ठ असे हरिभक्तपरायण चारुदत्त आपळे पुणे, आणि नागपूरचे आपले सगळ्यांना परिचित आहे हरिभक्तपरायण मोहन बाबाजी कुबेर यांचं त्यांना मार्गदर्शन लाभलेलं आहे कीर्तन याच्यामध्ये। म्हणजे त्यांची जी कीर्तनामध्ये या क्षेत्रामध्ये त्यांचे गुरुच आहेत ते। अशा प्रकारचा याचा हा परिचय या ठिकाणी की आज या ठिकाणी आपल्याला यांचं कीर्तन ऐकायला मिळतं आहे। खूप मोठा भाग्याचा दिवस आहे आजचा आपला। आषाढ शुद्ध दशमी आहे, पंढरीमध्ये हे कीर्तन होत आहे, पंढरीच्या वाळवंटामध्ये कीर्तन होत आहे। हाही एक खूप दुर्गय सरकारा योग आहे आपल्यासाठी, आणि कीर्तनकारांसाठी देखील हा खूप मोठा योग आहे। आणि त्यांना कीर्तनाची संवादिनीची साथ म्हणजे पेटीवरची साथ देणार आहे ते श्री श्रीरंग जाती खूप उत्कृष्ट असे ते संवादिनी वाजवतात। तुम्ही म्हणाल मला कसं माहीत, माझा कसा परिचय त्यांचा, पण त्यांनी जेव्हा आता पेटी लावली ना त्यावरच मी म्हटलं की खूप उत्कृष्ट असं त्यांनी पेटीला लावताना जो स्वर लावला होता तो अत्यंत उत्कृष्ट अशा स्वरामध्ये त्यांनी पेटी लावली, म्हणून मला त्यांचा लगेच परिचय झाला। आणि तबल्यावर साथ देतात आहे गौरवजी देशपांडे, पंढरपूरचे त्या दोघेही जण, आणि खूप छान तरुण आहेत, म्हणून त्यांच्या कीर्तनामध्ये आणखी रंग भरणार आहे हे नक्की। एवढं बोलून मी माझी रजा घेतो, आणि जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम 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 श्रीराम। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। श्री कुलदैवताय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। सा जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकटहारी राजा राम। गोकुल संकटहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम। नवल विनोद विहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। राजा राम। दुर्वासुनत दुख विमोचक दुर्जन संगम हारी दुर्जन संगम हारी दुर्जन संगम हारी हारी हारी। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। शरणागत दीना शरणी ने करुणा दृष्टि निहारी राजा राम। 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 जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया। ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया। ये सद्गुरुदेवा कीर्तनी ये सद्गुरु राया। मति मंदमी काहीच नेनो मति मंदमी
काहीच नेणो सांख्य अथवा न्याया कीर्तनी ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया हीन दीन परी मनास वाटे हीन दीन परी मनास वाटे इच्छा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया ये सद्गुरुदेवा कीर्तनी ये सद्गुरुराया जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन सद्गुरु ते विनवी निरंजनी चाराया कीर्तनी ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया जय जय गुरु शंकर भगवान जय गुरु नारायण भगवान जय जय गुरु शंकर भगवान जय गुरु नारायण भगवान जय जय गुरु शंकर भगवान जय गुरु नारायण भगवान जय जय गुरु शंकर नारायण जय गुरु नारायण भगवान जय जय गुरु शंकर नारायण जय गुरु नारायण भगवान जय जय गुरु शंकर भगवान जय गुरु नारायण भगवान जय जय गुरु शंकर भगवान जय गुरु नारायण भगवान जय जय गुरु शंकर भगवान जय गुरु नारायण भगवान जय गुरु नारायण भगवान कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय श्रीमत् परमहंस श्री शंकर गुरु महाराज की जय सच्चिदानंद ब्रह्मचारी धर्मराज नारायण गुरु महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय 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 रघुवीर समर्थ परमपूज्य नारायण गुरु महाराजांच्या पालखी सोहळ्याला यावर्षी 100 वर्ष होत आहेत. प्रत्येक वारकऱ्याचं स्वप्न असतं की पालखीसोबत पायी वारी करावी, ती पंढरी बघावी, ते पांडुरंगाचं रूप बघावं, त्या कळसाला प्रदक्षिणा घालावी आणि परत महाराजांच्या सोबत अमरपुरीला यावं. कारण अहो यज्ञ याग पंढरीची वारी हे भक्तीचे शस्त्र दुधारी, याच्यापेक्षा दुसरी भक्तीची शस्त्र नाही हो. तर आज या पालखीच्या सोहळ्याला 100 वर्ष होत आहेत. एक विशिष्ट तप झाल्यानंतर भक्ताला भगवंताकडे काही मागण्याचा अधिकार असतो. पण आपण काय बरं मागणार भगवंताकडे? आपण आपलं संतांचं बोट धरायचं, संतांनी जे मागितलं ते आपण पण मागायचं. प्रत्येक वारकऱ्याच्या मनातली भावना असते. तोच अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा मागणी पर अभंग आज निरूपणासाठी घेतलाय. हेची भावी माझी आस,
हेची भावी माझी माझी आस, हेची भावी माझी माझी आस, हेची भावी माझी माझी आस. जन्मो जन्मी तुझा दास, जन्मो जन्मी तुझा दास, हेची भावी माझी माझी आस, हेची भावी माझी माझी आस, हेची भावी माझी माझी आस. पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, वारी चुको नेली हरी. हेची भावी माझी माझी आस, हेची भावी माझी माझी आस. संत संग सर्व काळ, संत संग सर्व काळ, प्रेमाचा कल्लोळ. हेची भावी माझी माझी आस, हेची भावी माझी माझी आस, हेची भावी माझी माझी आस. चंद्र भागे स्नान तुका मागे, हेची दान हेची दान हेची दान, हेची भावी माझी माझी आस, हेची भावी माझी माझी आस, हेची भावी माझी माझी आस. हेची भावी माझी आस, जन्मो जन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी हरी. संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. चंद्र भागे स्नान तुका मागे, हेची दान. पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी हरी. तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु तुकोबारायांच्या मागणीपर अभंगामधला हा एक 4 चरणांचा अभंग. तुकाराम महाराजांची मागणी जर का ऐकली तर जर विपरीत वाटेल. सहसा परमार्थामध्ये मागणी मागताना या जन्म मरणाच्या फेऱ्यातनं मला सोड रे बाबा, माझी मुक्तता कर. पुनरपि जननम पुनरपि मरणम नको येर झारा, अशी सहसा मागणी आपल्याला ऐकिवात आहे. पण तुकाराम महाराज या अभंगातनं पंढरी रायाकडे, त्या पांडुरंगाकडे काय मागतायत? जन्मो जन्मी तुझा दास. किंबहुना जन्मोजन्मी हा शब्द घेतल्यामुळे अनेक जन्मांची अपेक्षाच आहे
हा एकच जन्म नको बरं, या जन्मातनं मला सोड असं त्यांचं म्हणणं नाहीये. किंबहुना एका प्रसिद्ध अभंगामध्ये तुकोबारायांनी म्हणून पण ठेवलंय, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. अहो सुखाने आम्हाला पुन्हा पुन्हा या गर्भवासात घाल, आम्हाला हे जन्म दे. का हो बरं, मागणं एक आणि मनात एक असं आहे का? तर नाही. जे मनात तेच ओठात, जे पाहिजे तेच पंढरी रायाला मागितलेलं आहे. कसं? आपल्याकडे तसं सहसा पाहायला मिळत नाही बरं. आमच्या एक आजी होत्या, बिचारी एक मुलगी होती, नवरा गेला होता, मुलीचंही लग्न झालं होतं, नातवंड आता थोडी मोठी होत होती. आजी काय करायची? जंगलामध्ये जायची, थोडे काड्या तोडून आणायची, त्याची मोळी तयार करायची, डोक्यावर घ्यायची, घराकडे यायची. ती मोळी काय ₹1-2 विकायची आणि आपला चरितार्थ चालवायची. असा 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, शेवटी वय होत गेलं, शरीर थकत गेलं. आमची आजी म्हणायला लागली, पांडुरंगा अरे उचल रे बाबा, कंटाळा आला आता, उचल. असं म्हणायचं. दररोज जंगलात जायचं, काड्या तोडून आणायच्या, ती मोळी तयार करायची आणि गावात येऊन विकायची. पुन्हा आपलं पांडुरंगाला तेच साकडं, पांडुरंगा अरे उचल रे बाबा, अरे थकले मी आता, उचल. शेवटी एक दिवस पांडुरंगाला तिची दया आली. ती जंगलात गेली. जंगलात जाताच लाकडं तोडली, त्याची मोळी तयार केली आणि स्वतः पंढरीनाथ स्वतः विटेवरती उभे, कटेवरती हात आणि तिच्या समोर उभे राहिले. आजीबाई तू मला दररोज बोलवत होती ना, चल रे बाबा उचल, मला कंटाळा आला, बघ मी तुला उचलायला आलोय. आजीबाई आमची बटकन म्हणाली, अरे बाबा मला उचलायला नाही सांगितलं, ही मोळी मला कठीण होते उचलायला, ती मोळी उचल, मला कुठे नेतो आता, अजून नातीचं लग्न बघायचंय, अजून तिला काही पोरबाळ होतं का ते बघायचंय. अगं माझी आजी इकडे पांडुरंगाला काय मागते की मला या संसारातनं उचल, नको येड झारा. मागणं एक पण मनात काही वेगळं. आमच्या संतांचं तसं नाही बरं. तुकोबाराय म्हणतात, जन्मोजन्मी तुझा दास, तर खरोखरच त्यांना जन्मोजन्मी पांडुरंगाचा दास म्हणून राहायला आवडलाय. बरं फक्त तुकोबाच का? असं नाही. अहो कुठलेही संत घ्या, आमचे ज्ञानोबा माऊली घ्या. ज्ञानोबा माऊली म्हणतात हरिपाठामध्ये की हरिपाठी चित्त नेमा, मागिली या जन्मा मुक्त झालो. मी मागच्या जन्मातच मुक्त झालेलो आहे, पण परंतु पुन्हा हा जन्म घेतलेला आहे. का बरं? अरे पांडुरंगा, मी भक्त आणि तू देव याच्यामध्ये जी मजा आहे ना, ती तू आणि मी एकत्र झाल्यानंतर मजा नाही. म्हणजे कसं? अहो श्रीखंड पानात वाढलेलं आहे, ते श्रीखंड दूर दिसतंय, भक्त आणि भगवंत दूर आहेत, मजा नाही. त्या श्रीखंडाची चव नाही. श्रीखंड पोटात गेलं, भक्त आणि भगवंत एकरूप झाले, मजा नाही. श्रीखंडाची चव गेली. श्रीखंडाची खरी मजा कधी आहे? जेव्हा ते जिभेवरती तरळतंय, की तो जो एक क्षण आहे की भगवंत आणि भक्त एकरूप झाले आहेत पण एकरूप झाले पण नाही आहेत, द्वैत आहेत पण अद्वैत आहेत. ही जी भावना आहे ती भगवंताला भावना, ती भक्तांना भावना पाहिजे, ती ज्ञानोबारायांना भावना पाहिजे, ती भावना तुकोबारायांना पाहिजे. म्हणून तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला सांगतात की पांडुरंगाला मी काय मागितलंय? जन्मोजन्मी तुझा दास. काय? दास्य भक्ती ही नवविधा भक्तींमधली 7व्या क्रमांकाची भक्ती येते. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंद्यम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. पंढरीनाथ महाराज की जय.
अहो पादसेवन सांगितल्यानंतर पुन्हा दास्यभक्ती का सांगितली? पादसेवन करतोच आहे ना मी पाय दाबतोच आहे ना भगवंताचे, मग पुन्हा दास्यभक्ती करायला काय सांगितली? नाही नाही नाही, सेवा वेगळी दास्य वेगळं. सेवा म्हणजे काय की आमचे वडील दररोज सकाळी प्रत्येक घरामध्ये वर्तमानपत्र आणि दूध टाकतात. प्रत्येक घरामध्ये ते टाकत असल्यामुळे वडिलांचे पाय दुखतात. वडील घरी आल्यानंतर वडिलांचे पाय दाबून देणं म्हणजे ती झाली सेवा. आणि वडिलांना म्हणणं बाबा उद्या शनिवार आहे, मला सुट्टी आहे, तुम्ही आराम करा, मी दूध आणि वर्तमानपत्र टाकतो, ती झाली दास्य भक्ती. म्हणून आमचे हनुमंत रामरायाचे दास झाले. रामा तू थांब रे, प्रत्येक ठिकाणी तू का बरं जातोस? तुझे दास इथे असताना मी जातो, माझ्याच्यानी नाही जमलं तर तू समर्थ आहेस. म्हणून आपल्या भक्तिभावामध्ये निष्क्रियतेचा भाव बिलकुल येऊ द्यायचा नाही. आता पांडुरंगाच्या भजनी लागलं, आता काही करायची गरज नाही, सगळं जे काही आहे ते पांडुरंग करेल. मग हा ठोंब्या काय करेल? तुला जे करायचं ते तू कर, तुला जे जमतं ते तू नक्की कर. तुला नाही जमलं, पांडुरंग ते करायला समर्थ आहे. पण आधी भगवंताला कोणी आवडत असेल तर दास आवडतो. कुठलंही पुराण उघडून बघा, कुठलीही कथा उघडून बघा, रामायण उघडून बघा, महाभारत उघडून बघा, भागवत उघडून बघा, अहो एवढंच नाही आमच्या संत चरित्र उघडून बघा, भगवंत आपल्या दासाकरता जेवढे तळमळले आहेत तेवढे इतर कोणाकरताही तळमळलेले नाहीत. म्हणजे अहो कोणासाठी असं काही झालंय का की भगवंत आपल्या दासाकरता तळमळलेत? पण हे चिंतन करायच्या आधी एक गोष्ट महत्वाची बरं, व्यवहारात मालकाला अधिक महत्व आहे, पण परमार्थात दासाला अधिक महत्व आहे. कारण त्या दासाकरता परमार्थात भगवंत तळमळत असतो. असं कधी झालंय? अहो नक्कीच. श्री एकनाथ सदनी, श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम ते करीतो. स्वकरे चंदन घाशी, स्वकरे चंदन घाशी, गंगेचे पाणी कावडी भरितो. रामा राम राम हरे हरे रामा रामा राम राम रघुत्तमा रामा रामा राम राम सीतापते रामा रामा राम राम हरे हरे रामा रामा. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम ते करीतो. स्वकरे चंदन घाशी, गंगेचे पाणी कावडी भरितो. आओ गोदावरीला काय झालं असं नाथांच्या घरी की पांडुरंग स्वतः नाथांच्या घरी श्रीखंडाच्या रूपाने 12 वर्ष राहिला. काय झालं? अहो गोदावरीच्या तीरी पैठण गावामध्ये कापडी आले होते. कापडी म्हणजे कोण? कापडी म्हणजे असे लोक जे खांद्यावरती पाणी घेऊन, गंगेचं पाणी घेऊन प्रत्येक गावामध्ये थोडं थोडं वाटत रामेश्वरापर्यंत जात, रामेश्वराचं पाणी घेऊन प्रत्येक गावामध्ये थोडं थोडं वाटत पुन्हा गंगेपर्यंत जात. ते पाणी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कुटुंब एका गडूमध्ये घ्यायचं, आपल्या देवघरात ठेवायचं, त्या गंगेची पूजा करायचं. ते पूजेसाठी वापरलेलं ते पाणी. हे असताना ती कापडी अखंड भारत एका कापडासारखं विणत होते, म्हणून त्यांना कापडी असं म्हणत. ते कापडी पांडुरंगाला एकनाथांच्या पैठणला आले होते. हे पैठणची सगळी गर्दी त्या कापडींना भेटायला
गोदावरीच्या तीरावरती सगळेजण आपापल्या हातामध्ये गडू घेऊन येते. त्या कापडींकडनं त्या गडूमध्ये थोडं 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 पाणी प्रत्येकाने घेतलं. मागे वळाले, आपल्या घरी जायला निघाले. तोच बघतो तर काय, अहो वाळवंटामध्ये एक गाढव मूर्छित होऊन पडलेलं होतं. तोंडातनं फेस. आता प्राण जातो की काय असं होतं. तर गावातला प्रत्येक गावकरी त्या गाढवाकडे बघत दया दाखवदारी, रे 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 बिचार, कोणी नाही याला बघायला असं म्हणत पुढे जात होतं. पण आमचे नाथ वेगळे. आमचे नाथ जेव्हा त्यांनी त्या गाढवाला बघितलं, नाथ लगेच खाली बसले. त्या गाढवाला आपल्या मांडीवरती घेतलं. आपल्या उपरणाने त्या गाढवाचे तोंडाचा फेस पुसला. दुपारचं रणरणतं ऊन त्या गाढवाच्या डोक्यावरून कपाळावरून हात फिरवला. अरे किती रे तुम्ही उन्हात अनात फिरता, काही स्वतःची काळजी करत नाही का? असं आपल्या लेकराशी बोलावं तसे बोलत. आणि पाहतात तर काय, त्या गडूमध्ये घेतलेलं गंगाजळ त्या गाढवाच्या मुखामध्ये दिलं. त्या गाढवाने ते गंगाजळ पिलं आणि काय चैतन्य त्याला आलं. तर 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 उठत आपल्या आपल्या गावी निघून गेला. सगळी मंडळी आली, नाथांना म्हणाली, अहो नाथ, अहो तुम्ही वेडे झालेत का? अहो ते गंगाजळ आपल्या घरी पूजेसाठी ठेवायचं होतं, तुम्ही गाढवाला काय दिलं? नाथ म्हणतात, अहो भगवंतानी काय सांगितलंय, ईश्वर सर्व भूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. या न्यायाप्रमाणे ईश्वर सगळ्या भूतमात्रांमध्ये, सगळ्या प्राणी मात्रांमध्ये आहे, तसा या गाढवामध्ये नाही का? आणि इथे जर का माझा हरिपंडित असता तर मीही असं केलं नसतं का? अहो नाथांची कीर्ती पंचक्रोशीत पसरली आणि भगवंताला हुरहुर लागली. भगवंताचे 3 कार्य कुठले? भगवंताला कोण आवडतो? आपण आत्ताच चिंतन केलं. भगवंताला दास आवडतो. भगवंताचे कार्य करणारा त्याचा दास आवडतो. भगवंताचे 3 मुख्य कार्य, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अहो धर्मसंस्था पुनर्स्थापित करण्याचं काम कोणी करत असेल तर नाथांसारखे सत्पुरुष करतायत. नाथांची कीर्ती पंचक्रोशीत पसरली. भगवंत रुक्मिणी देवींच्या मंदिरात गेले. म्हणे, देवी मला भक्ताला भेटायची ओढ लागली आहे. देवी विचारते, अहो कधी वापस येणार? आलो तर उद्याच येईल, नाही जमलं तर येणार नाही. अहो रुक्मिणी म्हणते, अहो असं काय, काहीतरी तर एक सांगा. अहो पांडुरंग सांगतात, द्वारकाधीश सांगतात रुक्मिणी देवींना, अहो नाही 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 नाही, मला माझ्या भक्ताला भेटायची ओढ लागली आहे. मला भक्ताला मनापासून तृप्त होईपर्यंत मला त्याला भेटू दे. म्हणून भगवंत श्रीखंड्याचं रूप घेतलं. एक लहान बाळ पैठणला आला. नाथांच्या घरामध्ये येऊन उभा राहिला, नाथांच्या अंगणामध्ये. आणि भगवंत नाथांकडे बघतायत, स्मित हास्य करतायत, मान खाली नमस्कार करतायत नाथांना. साष्टांग दंडवत घातलं. नाथ म्हणे, अरे बाळा तू कोण? तू कोण? तू कुठून आलास? पैठणला मी तुला बघितलं नाही, कीर्तनात बघितलं नाही, पुराणामध्ये बघितलं नाही. कोण तू? ते बाळ सांगतं. अहो साक्षात भगवंत सांगतात नाथाला, तुझी कीर्ती, तुझी कीर्ती ऐकून इथे आलो, तुझी कीर्ती ऐकून इथे आलो. साधू मूर्ती पाहून धन्य झालो, साधू मूर्ती पाहून धन्य झालो. तुझी कीर्ती ऐकून इथे आलो, तुझी कीर्ती ऐकून इथे आलो. साधू मूर्ती पाहून धन्य झालो. पूर्वजन्मीचे सुकृत असे जाण,
पूर्वजन्मीचे सुकृत असे जाण, तुझी सेवा निष्काम करीन पूर्ण, तुझी सेवा निष्काम करीन पूर्ण, हो तुझी कीर्ती. अहो नाथ, अहो तुमची कीर्ती ऐकून इथे आलेलो आहे. अहो कदाचित आमच्या पूर्वजन्मींचे सुकृत असेल, राम अवतारामध्ये आम्ही काहीतरी पुण्य कर्म केलं असेल, म्हणूनच आम्हाला आपली सेवा करायचं सौभाग्य लाभतंय. तो नाथ त्याला म्हणाले, बरं राहा, पण मोबदला काय घेशील? म्हणे नाही, मोबदला घेतला तर ती सेवा कशी? त्या श्रीखंड्याने नाथांकडे एक तप राहून काम केलं. काय म्हणजे नाथांनी त्या श्रीखंड्याला झोपलेला कधी पाहिला नाही. नाथांच्या आधी श्रीखंड्याने उठावं, आंघोळ करावी, नाथांसाठी आंघोळीचं पाणी काढून ठेवावं, नाथांच्या स्नानसंध्येची पूजेची तयारी करावी. नाथांची स्नानसंध्या पूजा झाली की गोदावरीवरून पाणी भरून घरात पाणी भरावं, कपडे धुवून आणावे. नंतर मग स्वयंपाकघरामध्ये गिरिजाबाईंना मदत काही लागली तर, काही चिरायचं असेल तर ते बघावं, सगळ्यांची जेवणं करावीत. दुपारी नाथांसाठी पुराणाची तयारी करावी, संध्याकाळी कीर्तनाला उभं राहावं, स्वतःच गुणगान नाथांच्या मुखातून ऐकावं, नाथांच्या मागे झांजीला साथ देऊन उभं राहावं, आणि ते झाल्यानंतर रात्री नाथांचे पाय दाबावे, आणि नाथांचा डोळा लागला नंतर श्रीखंड्याने झोपेचं सोंग घ्यावं. नाथांनी या श्रीखंड्याला झोपलेला कधी बघितलं नाही. अहो भगवंत आपल्या दासाकरते किती तळमळतात हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण. म्हणून तुकोबाराय सांगतात, जन्मोजन्मी तुझा दास, मला तुझा दास व्हायला आवडेल. प्रत्येक शिष्याला काय आवडतं हो, की आपण आपल्या गुरूंचा लाडका व्हावं. मी माझ्या भगवंताचा लाडका झाला पाहिजे. हेच तुकोबाराय म्हणतात आहे, जन्मोजन्मी तुझा दास. त्याच्यासाठी मी काय करेल? पंढरीचा वार करी, वारी चुकोने दी हरी. अहो वारी म्हणजे फक्त माहुली ते पंढरपूर, पंढरपूर ते माहुली, आळंदी ते पंढरपूर, पंढरपूर ते आळंदी, देहू ते पंढरपूर, पंढरपूर ते देहू. छे, तेवढी वारी नाही बरं. वारी कुठली म्हणतात ते? आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी. या कायेपासून मला आत्म्यापर्यंतची वारी करू दे पांडुरंगा, मला ही वारी चुकू नको देऊ. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. पुढे तुकोबाराय म्हणतात, संत संग सर्व काळ, खंड प्रेमाचा कल्लोळ. इतर कोणाचा संग मागत नाही बरं, फक्त संतांचा संग मागतात. का? फक्त संतांचा संग, बाकी कोणाचा संग नको का? कारण अहो तुकोबारायच म्हणतात, काय वाणू वाता संतांचे उपकार, काय वाणू वाता संतांचे उपकार. मज निरंतर जागवीती, मज निरंतर जागवीती. काय वाणू आता संतांचे उपकार, काय वाणू आता संतांचे उपकार, काय वाणू आता संतांचे उपकार. अहो तुका म्हणे, वत्स धेनुएच्या चित्ती तैसे मज घेती सांभाळित. अहो म्हणून मला संतांचा संग पाहिजे, आणि त्यांना मी उपकार त्यांचे कसे फेडू? ठेविता हा पायी जीव थोडा. त्यांच्या पायी मी माझा जीव जरी ठेवला ना तरी तो पुरेसा नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. शेवटचं चरण एकदा समजून घेतलं की पूर्वरंग संपला. शेवटचं चरण काय? तुकोबाराय म्हणतात, चंद्रभागे स्नान, तुका मागे हे चिदान. चंद्रभागे स्नान. अहो का बरं चंद्रभागे स्नान? चंद्रभागे स्नान म्हटलं बरोबर आपण सगळे मंडळी एक गोष्ट लगेच सांगतील, काय?
माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे बिवरेच्या तीरी, आहे बिवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी. अहो ती चंद्रभागा, अहो आमचे पाप धुते. चंद्रभागे स्नान, दोष जाती रानो रान, असे देखील अभंग आहेत. अहो एक चंद्रभागेमध्ये स्नान केलं तर माझे सगळे पाप धुवून निघणार आहेत. पण याची तुकोबारायांना काय गरज हो? अहो जो पापी आहे त्यांनी चंद्रभागेमध्ये स्नान घेऊन आपले पाप धुवावे. आणि पाप धुणं म्हणजे काय? अहो संत संघ जेव्हा सोबत असतो त्या चंद्रभागेमध्ये एक डुबकी मारली तर अहो त्या परिसाच्या स्पर्शाने लोखंडाच्या चुका देखील सोनं होतात. आपल्या मनातले सगळे वाईट विचार चालले जातात आणि सगळे पाप दोषमुक्त होऊन जातो आपण. पण तुकोबारायांना याची काय गरज? तुकोबाराय या एका मागणीतून फार मोठी मागणी मागतायत. बरं काय? एक मराठी कवींचा एक श्लोक आहे. एक भक्त होता, त्याने भगवंताला प्रसन्न केलं आणि भगवंताने भक्ताला म्हटलं की माग, माग तुला काय पाहिजे, तू मला माग. भक्त काहीही मागायला तयार नाही. भगवंत म्हणतोय अरे माग आहे, काहीतरी तर माग. भक्त पुन्हा नमस्कार करतोय, मला काहीही नको. चेहऱ्यावरती स्मित हास्य. भगवंत पुन्हा म्हणतात अरे काहीतरी तर माग. भक्त काही बोलत नाही. मग भगवंतच सांगतात तुला लक्ष्मी देऊ का? भक्त म्हणतो देवा लक्ष्मी नको. हा लक्ष्मी नको, बरं अमृत देऊ का? सुधारस नको. बरं आमच्याकडे कल्पवृक्ष आहे, ती कल्पवल्ली नको. भगवंत म्हणे हा पहिल्यांदाच असा कोणता तरी भक्त मला मिळाला की तो म्हणतोय की मला लक्ष्मी नको, अमृत नको, कल्पवृक्ष नको. भगवंत म्हणतात माझ्या गळ्यात हा कौस्तुभ मणी आहे, तो तरी देऊ का? तुझ्या कंठातील कौस्तुभ मणी देवा आम्हाला नको. अरे बाप, मग काय पाहिजे तुला? लक्ष्मी नको, अमृत नको, कल्पवृक्ष नको, कौस्तुभ मणी नको. बरं आता आमच्याकडे कामधेनू आहे, ती कामधेनू तरी घेतो का? तो भक्त सांगतो तवती कामधेनू तुझिया गोठ्यातची राहू दे, देवा काही नको. ओरे बाप, काहीही नको, कामधेनू पण तुझ्या गोठ्यात राहू दे. आणि मग तो भक्त भगवंताला सांगतो देणे जरी ते आर्य गृहिणी मला ती दे. पंढरीनाथ महाराज की जय. अहो एक आर्य गृहिणी मागितली, हे सगळं मला मिळणार आहे. आणि हे फक्त गृहिणीबद्दल नाही बरं, आर्य गृहस्थ पण मागितला पाहिजे. एक समजा चांगला साथीदार आपल्या आयुष्याला मिळाला, लक्ष्मी आपोआप मिळणार आहे. सुधारस, अहो एकमेकांबद्दल चांगलं बोललं, याच्यापेक्षा चांगलं अमृत कुठलं? कल्पवृक्ष. अहो काय पाहिजे ते मनातलं आपण इच्छा एकमेकांची जाणून घेतली, भगवंताच्या कार्याला लागलो, कामधेनू पण तुम्हाला सगळी मिळून जाईल. एक आर्य गृहिणी बरोबर तुम्हाला मिळाली, तुमचं सगळं मिळून जातं. एका मागणीमध्ये सगळं काही मागून घेतलं, असा हुशार भक्त पाहिजे. आमची आजी होती, एका राजाने एक प्रदर्शन भरवलं होतं आणि राजा म्हणाला की या प्रदर्शनामध्ये पहिली वस्तू तुम्हाला फुकट, ज्या वस्तूला तुम्ही हात लावला ती पहिली वस्तू तुम्हाला फुकट, दुसरी वस्तू तुम्हाला सवलतीच्या दरामध्ये काहीतरी घ्यावी लागेल. असं मोठं प्रदर्शन भरवलं. जे राजा पण हुशार होता,
पहिली वस्तू फुकट म्हणजे असंही नाही की पहिली वस्तू काहीतरी पैसे देऊन घ्यावी लागेल आणि मग दुसरी फुकट मिळणार आहे. म्हणजे पैसे नसले तरी एक वस्तू तरी आपल्याला नक्की मिळणार आहे याची खात्री राजाने करून ठेवली होती. आजी त्या पूर्ण प्रदर्शनाच्या मांडवामध्ये फिरली, सगळं काही बघितलं, काहीही न घेता वापस जायला निघाले. राजाने म्हटलं, आजी अगं काहीतरी तर घे, काहीतरी तर घे, अगं फुकट आहे, पहिली वस्तू फुकट आहे, कशाला तरी हात लाव, ती वस्तू तुझी होऊन जाईल. आजी म्हणते, अरे मला काही नको. नाही, राजा म्हणतोय, आजी तुझ्या हातातली काठी पण थोडीशी आता जुनी झाली आहे, ती तरी घे. आजी म्हणते, मला काही नको. राजा म्हणतो, अगं मला निराश नको करू, माझ्या मांडवातनं एखाद्या व्यक्ती न घेता काहीतरी गेला याच्यापेक्षा दुःख मला कोणतं मोठं, काहीतरी तर घे. आजी म्हणते, असं म्हणतोस राजा, पहिली वस्तू फुकट, बर मी तुलाच हात लावते. पांडुरंग हरी. अहो राजालाच हात लावला म्हणजे अख्खं प्रदर्शन तिचं झालं ना. तुकोबा राय पांडुरंगाला चंद्रभागे हेची स्नान हे मागताना काय म्हणतात की अरे पांडुरंगा या पंढरीचं महात्म्य तसंच राहू दे, पांडुरंग तू विटेवरती इथे असाच राहू दे, चंद्रभागा अशीच राहू दे, जेणेकरून असंख्य वारकरी दर वारीला इथे येत राहतील आणि त्यांच्या सकट सगळी संत मंडळी येत राहतील. म्हणून मला देखील संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. अहो एका मागणीमध्ये केवढं मोठं विश्व मागून घेतलंय तुकोबारायांनी. काय हुशार भक्त आहे. म्हणून पूर्वपदाच्या अभंगाचं पुन्हा एकदा स्मरण करायचं. हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, पंढरीचा वार करी, वारी चुको नेदी हरी, वारी चुको नेदी हरी, हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, संत संग सर्व काळ अखंड प्रेमा साकल्लोळ, अखंड प्रेमा साकल्लोळ, हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, चंद्रभागे ते स्नान, चंद्रभागे ते स्नान, चंद्रभागे ते स्नान, तुका मागे हेची दान, तुका मागे हेची दान, हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस. कीर्तनेच्या परंपरेप्रमाणे थोडा वेळ भजन करूया. जय जय गुरु शंकर भगवान, जय गुरु नारायण भगवान, जय जय गुरु शंकर भगवान, जय गुरु नारायण भगवान, जय जय गुरु शंकर नारायण, जय गुरु नारायण भगवान, जय जय गुरु शंकर नारायण, जय गुरु नारायण भगवान, जय जय गुरु शंकर भगवान, जय गुरु नारायण भगवान, जय जय गुरु शंकर भगवान, जय गुरु नारायण भगवान,
जय जय गुरु शंकर भगवान, जय गुरु नारायण भगवान। जय जय गुरु शंकर भगवान, जय जय गुरु शंकर भगवान, जय गुरु नारायण भगवान, जय गुरु नारायण भगवान। जय जय गुरु शंकर भगवान, जय गुरु नारायण भगवान। जय जय गुरु शंकर भगवान, जय गुरु नारायण भगवान। जय जय गुरु शंकर भगवान, जय गुरु नारायण भगवान। कुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय। श्रीमत् परमहंस श्री शंकर गुरु महाराज की जय। सच्चिदानंद ब्रह्मचारी धर्मराज नारायण गुरु महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। अयोध्या शहर, अयोध्येतलं राम मंदिर, अहो पहाटेची वेळ आणि मंदिरातले पुजारी काकडा आरती घेऊन प्रभू रामाची आरती ओवाळतात आहे। काकड आरती परमात्मजा रघुपती, परमात्मजा रघुपती, जीवी जीवा प्रकाशली फलात्म ज्योती। काकड आरती परमात्मजा रघुपती, परमात्मजा रघुपती, जीवी जीवा प्रकाशली निजात्म ज्योती। त्रिगुण काकडा द्वैते धुते दिंडीला, द्वैत धुते दिंडीला, तुझोनी आत्मज्योत सळोनिया गेला, तुझोनी आत्मज्योत सळोनिया गेला। उदोनो वस्त बोध तया प्रातकाली, तया बोध प्रातकाली, रामी रामदास जीवे भावे ओवाळे, रामी रामदास जीवे भावे ओवाळे, रामी रामदास जीवे भावे ओवाळे। अहो सकाळची काकडा आरती आटपून प्रभू रामाचं दर्शन घेऊन ते पुजारी परत आपल्या घराकडे निघाले। ते पुजारी म्हणजे कोण हो? अहो मढी गावातले मढीकर। 1857 साली गोऱ्यांचा फार जात सहन करावा लागला होता, म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील मढी गाव सोडून अयोध्येला जाऊन स्थायिक झाले होते। कालांतराने अयोध्येमध्ये एका राम मंदिरामध्ये पुजारी पद मिळालं होतं। मंदिराला लागून एक सुपीक तांदळाचं शेत देखील मिळालं होतं। छान सगळा संसार व्यवस्थित चालू होता। हेच गुरु नारायणाचे वडील। गुरु नारायणांना एक थोरला बंधू होता, तो लवकरच निवर्तला होता। गुरूंची आई पण लहानपणीच लवकर देवाघरी गेली होती। वडील पुजारीपद सांभाळत होते। कालांतराने गरिबी आली, मंदिराला लागलेलं शेत पण विकावं लागलं होतं। आणि अशातच गुरु नारायणांना वयाच्या 8व्या वर्षी स्वप्नामध्ये साक्षात परमपूज्य शंकर गुरूंनी दर्शन दिलं। आणि दर्शन म्हणजे काय हो, ते अतिशय मनोहर रूप डोळ्यात साठवलं होतं। काय अहो, जरीची टोपी शिरीवरती होती, पायात तोडा चांदीचा होता, अंगावरती सदरा रेशमी होता, धोतर करवती काठाचे होते, कंठी गुलाबाची माळ होती। अहो काय ते रूप, सुंदर असं तेजस्वी रूप डोळ्यात साठवलं नारायण गुरूंनी। आणि आपल्या वडिलांकडे आग्रह धरला, बाबा मला माझ्या गुरूंना शोधायला जायचंय, मला आज्ञा द्या। वडिलांनी नकार दिला। काही दिवस गेले। गुरु नारायणांना 3ऱ्या वर्षीच अक्षर ओळख पूर्ण झाली होती। वेद पाठशाळेमध्ये शिक्षण चालू होतं, वेद मुखोद्गत होते। 3 रुपये शिष्यवृत्ती देखील मिळत होती, ती देखील घरातल्या प्रपंचासाठीच उपयोगी पडत होती। अशा वयाच्या 8व्या वर्षी गुरूंना पडलेलं हे स्वप्न आणि आपल्या स्वतःच्या गुरूंना शोधायला जाण्याचा ध्यास हा मनामध्ये घेतला आणि आपल्या वडिलांना दिवस रात्र परवानगी मागितली। बाबा मला माझ्या गुरूंना शोधायला जायचंय,
मला माझ्या गुरूंना शोधायला जायचंय, मला परवानगी द्या, मला परवानगी द्या. त्यांचे वडील दररोज त्यांना नकार देत, कधी चिडून नकार देत, कधी गोड बोलून नकार देत, पण बालनारायण मुळीच ऐकेना. हेच आमचे गुरु नारायण. परोपकारी स्वभाव असल्यामुळे त्यांना लोक धर्मराज म्हणून देखील ओळखत. हेच बाळ धर्मराज पुन्हा पुन्हा वडिलांकडे विनंती करून लागले, बाबा मला गुरु शोधायला जाण्यासाठी आज्ञा द्या हो. ते एके दिवशी त्रासून गुरूंचे वडील म्हणाले, विश्व सोडून तव बंधू गेला, नाही पुसले मजसी, गुरु शोधाशी तू पण जावे, गुरु शोधाशी तू पण जावे, सोडून वृद्ध पित्याशी, सोडून वृद्ध पित्याशी. अहो त्रासून म्हटले हे वाक्य आपल्या वडिलांचे. पडत्या फळाची आज्ञा घेतली आणि गुरु नारायण आपल्या गुरूंना शोधायला घराच्या बाहेर निघाले. गुरु कुठे भेटतील माहित नाही, गुरु कधी भेटतील माहित नाही, गुरु आपल्याला त्याच रूपात दिसतील का माहित नाही, गुरुनं कुठे शोधायचं माहित नाही. बरं, वय वर्ष 8, ज्या वयामध्ये मुलं आपल्या आई वडिलांकडे चॉकलेट टॉफीसाठी आग्रह करतात, त्या वयामध्ये आपलं घर सोडून आमचे गुरु नारायण आपल्या गुरूंना शोधण्यासाठी निघाले. सदन सोडूनी निघे नारायण, सदन सोडूनी निघे नारायण, पूर्व दिशेला बघती जाण, पूर्व दिशेला बघती जाण, सदन सोडूनी निघे नारायण, सदन सोडूनी निघे नारायण, पूर्व दिशेला बघती जाण, पूर्व दिशेला बघती जाण. यज्ञ मंडपी गुरुशी शोधिले, यज्ञ मंडपी गुरुशी शोधिले, आश्रम मंदिरी दर्शन घेतले, आश्रम मंदिरी दर्शन घेतले. कुठे कुठे शोधलं, कुठे कुठे शोधलं हो. अहो एका गावात जायचं, विचारायचं इथे कुठे यज्ञ सुरू आहे का, जायचं तिथे. नाही, हे रूप काही माझ्या गुरूंचं स्वप्नात बघितलेलं रूप नाही. आश्रम दिसतो का कुठे, नाही, हे पण रूप काही माझ्या गुरूंचं स्वप्नात दिसलेलं रूप नाही. बरं, बाकी काही दिसतंय का, मंदिर नाही. या आश्रमातनं पुढच्या आश्रमाचा पत्ता विचारायचा. कुणी सज्जन मनुष्यांनी सांगावं की अमुक ठिकाणी यज्ञ सुरू आहे, तिथे जावं. असं फिरत 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 रात्रौरंगी कीर्तन गजरी, रात्रौरंगी कीर्तन गजरी, अवघी पातली दक्षिण नगरी, अवघी पातली दक्षिण नगरी, अवघी पातली दक्षिण नगरी. पूर्व दिशा पूर्ण फिरून झाली. अहो दक्षिणेत गुरु नारायण आले. दक्षिणेत सगळे मंदिर यज्ञ सगळे स्थळ शोधत होते. बरं, जेवायचा काही पत्ता नाही. जेवायचं कसं, मार्गी करूनी भिक्षाटन, मार्गी करूनी भिक्षाटन, वृत्ती चालवी ती आपण, वृत्ती चालवी ती आपण, मार्गी करूनी भिक्षाटन, वृत्ती चालवी ती आपण. उपवास घडे तव अनेक दिवशी, उपवास घडे तव अनेक दिवशी, चित्त तरी ते गुरुपदाशी, चित्त तरी ते गुरुपदाशी, चित्त तरी ते गुरुपदाशी. अख्खी दक्षिण प्रांत शोधला. अनेक दिवस उपवास होत होता. मध्ये भिक्षा घ्यावी, काय जे मिळेल ते अन्न शिजवावं, खावं, पुढच्या मंदिरात जावं, असं पूर्ण दक्षिण प्रांत शोधला. गुरु नारायण पुढे निघाले. वय वर्ष गुरु नारायणांचं आता 15-16 झालं होतं. जे शंकर गुरु स्वप्नामध्ये बघितले होते ते शंकर गुरु अजून काही त्यांना डोळ्यास दिसत नव्हते. पुढे 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 जात होते. 15-16 वर्षाचं वय झालं. पाहिला सारा पश्चिम प्रांत, पाहिला सारा पश्चिम प्रांत, झुंडाळीला सारा सिंध, झुंडाळीला सारा सिंध. उत्तरेतील प्रांत शोधुनी गुरु पातले अमरपुराशी, गुरु पातले अमरपुराशी, गुरु पातले अमरपुराशी. अहो संपूर्ण भारत भ्रमण झालं. अनेक प्रलोभनं आलीत,
अनेक संकट आली, पण प्रत्येकावरती मात करत 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 गुरु नारायण 23 वर्षाचं वय हो अमरपुरीला आले. मागे अनेक संकेत मिळत होते की कदाचित आपले गुरु या ठिकाणी असतील, कदाचित आपले गुरु तिकडे असतील, कदाचित आपले गुरु या स्वरूपात दिसतील, कदाचित आपले गुरु तुम्हाला इथे दर्शन देतील. ते सगळे संकेत पुढे घेत घेत त्यांचं पालन करत करत सदाचाराचं वागणं, एकच ध्यास की गुरुपदाची ओढ, गुरु नारायण अमरपुरीला आले. आज अमरपुरीला अहो गणोरकरांच्या घरामध्ये थाटात उत्सव सुरू होता. इकडे वेदांचे विप्र वेद घोष करत होते, कोणी मौलवी कुराण कलमा वाचत होत्या. अहो हळदी कुंकाचे सडे घातले होते. त्याच मांडवामध्ये नर्तकींचं नृत्यगान चालू होतं, भजन चालू होतं, अन्नदान चालू होतं. गुरु नारायण मनात कुठेतरी एक विश्वास होता की आज आपले शंकर गुरु आपल्याला दर्शन नक्कीच देतील. आज आपल्याला शंकर गुरु आपण जे स्वप्नामध्ये ध्यान पाहिलं होतं ते आपल्याला नक्कीच दिसेल. म्हणून त्या विश्वासाने धावत 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 गणोरकरांच्या घराच्या समोर आले. गुरु नारायण तिकडे आले असताना ते चैतन्य मनामध्ये भरलं, मनामध्ये एक ऊर्जा तयार झाली. असं वाटलं की या अमरपुरीला, हे पृथ्वीला स्वर्गीचं सौभाग्य देण्यासाठी स्वर्गच पृथ्वीला आलिंगन देतो आहे. अहो अमरपुरीला अवतरला जणू त्रैलोक्याचा धनी, अमरपुरीला अवतरला जणू त्रैलोक्याचा धनी. स्वर्ग उतरला खाली तेव्हा धरा हर्षली मनी, स्वर्ग उतरला खाली तेव्हा धरा हर्षली मनी. गणोर तर गृह पवित्र झाले, बनले जणू पंढरी. गुलाल बुक्का अबीर यांचे छत्र खुले अंबरी. शंकर गुरुचा जयकार घुमे, शंकर गुरुचा जयकार घुमे अवघ्या तारांगणी. स्वर्ग उतरला खाली तेव्हा धरा हर्षली मनी, स्वर्ग उतरला खाली तेव्हा धरा हर्षली मनी. अहो समोर हळदी कुंकाचे सडे घातले, प्रसन्न वातावरण, अत्तराने सगळा माहोल रंगून गेला, एकदम सुगंधित झालेला आहे. हळदी कुंकू सडे घातले गुरुची अंगणा, सनई चौघडे वाजत होती नाचती नृत्यांगणा. वेदा संगे कुराण कलमा, वेदा संगे कुराण कलमा पडती मौलवी कुणी. स्वर्ग उतरला खाली तेव्हा धरा हर्षली मनी, स्वर्ग उतरला खाली तेव्हा धरा हर्षली मनी, स्वर्ग उतरला खाली तेव्हा धरा हर्षली मनी. अहो शंकर गुरूंची अवस्था काय होती? मनामध्ये इतका आनंद होता की माझा प्रिय शिष्य मला भेटायला आज इतक्या वर्षानंतर येतो आहे. वाटेमध्ये अनेक लोकांनी त्याला त्रास दिले, अनेकांनी मदत देखील केली. आज शंकर गुरु एका ठिकाणी स्वस्थ ध्यानस्थ बसले होते. गुरुवर बसले खोलीत आपुल्या बंद कवाडांतरी, गुरुवर बसले खोलीत आपुल्या बंद कवाडांतरी. ऐहिकतेचा अनिल नको जणू लागण्यास अंतरी, ऐहिकतेचा अनिल नको जणू लागण्यास अंतरी. धर्मराज मम बाळ जाकुणी, धर्मराज मम बाळ जाकुणी म्हणती या घेऊनी. स्वर्ग उतरला खाली तेव्हा धरा हर्षली मनी, स्वर्ग उतरला खाली तेव्हा धरा हर्षली मनी, स्वर्ग उतरला खाली तेव्हा धरा हर्षली मनी. अहो शंकर गुरु कसे होते? भालावरती भस्म गळ्यामध्ये रुद्राक्षे शोभती. राजयोगिया कसली नवती सुख दुःखाची क्षिती. वस्त्राभरणे गुंतले न मन, वस्त्राभरणे गुंतले न मन स्थित प्रज्ञ मुनी. स्वर्ग उतरला खाली तेव्हा धरा हर्षली मनी, स्वर्ग उतरला खाली तेव्हा धरा हर्षली मनी, स्वर्ग उतरला खाली तेव्हा धरा हर्षली मनी. गुरु नारायण पळत 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 आले. अहो धावत धावत ते जिना चढले, माडीवरती आले. हलका दरवाजा उघडला आणि मन तृप्त झालं. हो डोळ्यात घ घ घ घ घ घ अश्रू व्हायला लागले. कारण की
स्वप्नामध्ये ध्यान पाहिले तेच पुढे ठाकले, आपोआपच धर्माचे शिर चरणावर वाकले. स्वप्नामध्ये ध्यान पाहिले तेच पुढे ठाकले, आपोआपच धर्माचे शिर चरणावर वाकले. गुरु शंकर विचारतात, काय पाहिजे बाळ तुला? अरे काय पाहिजे? गुरु नारायणांनी फक्त नमस्कार करावा. पुन्हा विचारलं काय पाहिजे? पुन्हा नमस्कार करावा. शंकर गुरु विचारतात, हो ना क्या तुझे हरि, हो ना क्या, हो ना क्या तुझे हरि, हो ना क्या देती शब्द बोलनी. स्वर्ग उतरला खाली तेव्हा धरा हर्षली म्हणे, स्वर्ग उतरला खाली तेव्हा धरा हर्षली म्हणे, स्वर्ग उतरला खाली तेव्हा धरा हर्षली म्हणे. गुस्सा लागी गुरु माऊली उराउरी भेटली, जीवा शिवाच्या जुळल्या गाठी आत्मज्योत जागली. गुरु शिष्याच्या भेटीची ही, गुरु भक्ताच्या भेटीची ही अपूर्वशी पर्वणी. स्वर्ग उतरला खाली तेव्हा धरा हर्षली म्हणे, स्वर्ग उतरला खाली तेव्हा धरा हर्षली म्हणे, स्वर्ग उतरला खाली तेव्हा धरा हर्षली म्हणे. श्रीमद परमहंस श्री शंकर गुरु महाराज की जय. सच्चिदानंद ब्रह्मचारी धर्मराज नारायण गुरु महाराज की जय. अहो, वयाच्या 8व्या वर्षी बघितलेलं स्वप्न आज 23व्या वर्षी पूर्ण झालं होतं. जे स्वप्नामध्ये रूप बघितलं होतं, हुबेहूब तेच रूप गुरु नारायणांनी शंकर गुरूंकडे बघितलं. शंकर गुरूंनी नारायण गुरूंना विचारलं, अरे बा काय हवं तुला, माग काय हवं? गुरु नारायणांनी काही मागितलं नाही. पुन्हा पूर्वपदाच्या अभंगाचं पुन्हा आपल्याला स्मरण होतं. तुकाराम महाराज स्वतःसाठी काहीही मागत नाहीत. ते म्हणतात, सगळ्या वारकऱ्यांना सुखी ठेव, वारकऱ्यांसाठी चंद्रभागा राहू दे, वारकऱ्यांसाठी पंढरपुरात पांडुरंग तू राहा, वारकऱ्यांसाठी पंढरीचं महात्म्य अबाधित राहू दे. तसंच गुरु नारायणांनी स्वतःसाठी काहीही मागितलं नाही, फक्त 3 नमस्कार केले. अहो, शंकर गुरूंनी आशीर्वाद असा गुरु नारायणांना दिला की सद्गुरु एका शिष्याने सद्गुरु पद मिळवून दिलं. शंकर गुरूंनी म्हटलं नारायण गुरूंना, नाम सप्ताह करो जाओ. नारायण गुरु बाहेर निघाले. मनात विचार यायला लागला, आपल्या हातात तर काहीच नाही, फक्त अंगावरती एक धोतर आहे, हातामध्ये एक काठी आहे, असेल तर तीही कधी कधी नसते, कोणी वर्तमानपत्र दिलं झोपायला तर ठीक, नाहीतर तेही नाही. अरे मी असा माणूस, मी कसं काय नामसप्ताह करणार? पण मनामध्ये विचार आला, अरे गुरूंची आज्ञा ना ती, नामसप्ताह करणं मी तर फक्त निमित्त मात्र, करतील करता करविता सद्गुरुनाथ. म्हणून नामसप्ताह करायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी नामसप्ताह झाले, असंख्य लोकांना अन्नदान झालं. म्हणून भगवंत दासासाठी तळमळतो हे आपण जे पूर्वरंगामध्ये बघितलं. भगवंताचे 3 काम कुठले? तर धर्मसंस्थापनार्थाय, धर्मसंस्था पुनर्स्थापित करण्याचं काम गुरु नारायणांच्या हाती होणार होतं. म्हणून शंकर महाराजांनी त्यांना आदेश दिला, नामसप्ताह करो. अनेक नामसप्ताह केले, यज्ञ संस्था पूर्ण केल्या, नामसप्ताह गावोगावी जाऊन पूर्ण केल्या. एवढंच नव्हे तर पंढरीची वारी केली. 1923-24 साली पहिल्यांदा पंढरपूरची वारी नेली. माहुली ते पंढरपूर अख्खे वारकरी नारायण गुरूंसोबत पंढरपूरला यायला निघाले. सगळे वारकरी विचार करायला लागले, अरे आपण कसं काय पंढरपुराला जायचं, आपण कसं काय पंढरपुराला जायचं, आपल्या घरादाराचं काय होईल? त्याच्यासाठी स्वतः परमेश्वर सांगतो, अहो स्वतः म्हणतात, संसाराची मनामध्ये कास यास चिंता, अहो चिंतामणी असताना कर शिरावरती, अहो पंढरीला निघाली ही माहुलीची वारी. ही माहुलीची वारी पंढरपूरला अबाधित चालू. जाताना 27 मुक्काम, येताना 21 मुक्काम. अशाच एका वारीमध्ये एकदा एका गावामध्ये एक 5 वर्षाचे लेकरू आलं. सगळ्या वारकऱ्यांनी बघितलं, अरे कोण रे तू बाळा? त्या बाळाने काहीही उत्तर दिलं नाही. त्या वारकऱ्यांनी दुर्लक्ष केलं. कदाचित आपल्या आईवडिलांसोबत आला असेल, जाईल वापस घरी प्रसाद घेऊन.
दर्शन घेऊन. पाहतात तर काय, दुसरा दिवस उजाडला. दुसरा दिवस उजाडल्यानंतर पुन्हा ते बालक तिथेच दिसलं. सगळे वारकरी आता मात्र स्तब्ध झाले. बघ, पुन्हा ते म्हणाले, अरे बाळका, कोण तू? इथे कसं काय आलास आणि कोणाबरोबर आलास? तुझं वय तेवढं नाही की तू पायी पंढरीसोबत पंढरीला वारी करू शकशील. तो काहीही उत्तर द्यायला तयार नाही. शेवटी सगळ्या वारकऱ्यांनी त्या बालकाला घेतलं आणि गुरु नारायणांच्या समोर नेऊन ठेवलं. नारायण गुरु त्या छोट्या बालकाला विचारतात, कोण तू? मी संबा. संबा, कुठलास? घरचा. अरे आई वडील कुठे तुझे? घरी. आई वडिलांचं नाव काय? वडिलांचं नाव काय? बाबा. अरे घर कुठे तुझं? गावात. अरे गाव कुठे तुझं? ते फार लांब आहे. एकाही प्रश्नाचं धड उत्तर नाही. गुरु नारायणांनी विचारलं, अरे 1-2 वारकऱ्यांना सांगितलं, जरा आसपासचे गावं विचारून या. एखादा बाळ कोणाचा हरवला असेल त्याला वापस आपण त्या गावामध्ये सोडून येऊ. तो मुलगा जो धाय मोकलून रडायला लागला, नाही जायचं मला घरी, नेऊ नका मला घरी, नका पाठवू मला घरी. नारायण गुरूंनी विचारलं, अरे का रे बाळा, का नाही जाय? माझे आई वडील मला मारतात, मला नाही जायचं, मला तुमच्या संग राहू द्या, तुमच्या संग मला राहू द्या. नाही रे बालका, नाही. अहो पंढरीची वारी ही फार कठीण. अनेक ठिकाणी जेवायला मिळतं, नाही मिळत. रात्री झोपायला जागा मिळते, नाही मिळत. पाऊस पाणी, अरे विंचू असतात, विषारी सर्प येतात. अरे काय अडचणी येतात रे. नको रे, तू आपल्या घरी जा. नाही, मला नाही जायचं, नाही जायचं. गुरु नारायण पुन्हा त्याला समजवतात. संबा काही आपलं हट्ट सोडायला तयार नाही. संबा पुन्हा म्हणतोय, मला नाही जायचं. गुरु नारायण त्याला शांत चित्ताने पुन्हा समजवतात. नारायण गुरूंची धीर गंभीर प्रसन्न मुद्रा, डोळे मिटून शांत बसली आहे. तेवढ्यात संबा पुन्हा रडतोय की मला घरी नका पाठवू, हो नका पाठवू. तुम्ही जर का मला सोडून दिलं तर मी कोणाकडे जायचं? काही वारकरी अभंग म्हणत होते. ते अभंगाचे सूर इतर सगळ्या वारकऱ्यांच्या कानावरती आले. गंगा गेली सिंधू पाशी, तिने भेरिले तिशी, तरी सांग कळणा बोल बापा नारायणा, बोल बापा नारायणा, बोल बापा नारायणा. गंगा गेली सिंधू पाशी, तिने अवहेरिले तिशी, तरी सांगावे कळणा बोल बापा नारायणा, बोल बापा नारायणा, बोल बापा नारायणा. अहो गंगा जेव्हा त्या सागराकडे भेटायला जेव्हा जाते, त्या सागराने गंगेला म्हणावं, तू नको येऊस, नको येऊ. तर त्या गंगेने काय करावं? कोणाकडे जावं? तसंच पांडुरंगा, जळ कोपे जळ करा, माता हेरिले कुरा, जळ कोपे जळ करा, माता हेरिले कुरा. जनी म्हणे शरण आले, अवरीचे ब्रीद गेले, अवहेरी ते ब्रीद गेले, तरी सांगावे कवणा
बोल बापा नारायणा, बोल बापा नारायणा. अहो पाण्याने सांगावं पाण्यातल्या प्राण्यांना की मी काय तुम्हाला इथे राहू देणार नाही, तर त्या प्राण्यांनी कुठे जावं हो. आईने स्वतः सांगावं लेकराला मी तुझं संगोपन करणार नाही, तर त्या लेकराने कुठे जावं पांडुरंगा तू सांग. तो संभा म्हणायला लागला, नारायण गुरु मला घरी नका पाठव हो, तुम्हीच माझी उपेक्षा केली, मी कोणाकडे बघावं. नारायण गुरूंची मुद्रा शांत, धीर गंभीर, चेहऱ्यावरती प्रसन्नता. हळूच डोळे उघडले. संभाला सांगितलं, चल आमच्या सोबत, पण कष्ट करावे लागतील. सहजासहजी सगळं काही मिळत नाही बरं पंढरीच्या वारीमध्ये, असं म्हणून जरा हसले, त्याचं लाड केले, त्याच्या कपाळावरून हात फिरवला, त्याला आशीष दिला. हा संभा पंढरपूरची वारी अविरत करत राहिला. पुढे 35 वर्षाचा झाला. अमरपुरीला येऊन राहिला. नारायण गुरु महाराजांच्या मठामध्ये मठांसोबत नारायण गुरु महाराजांनी जे आज्ञा द्यावी ती आज्ञा पूर्ण करू लागला. अशीच पंढरपूरला वारी निघाली होती. 27 मुक्काम जायचे, 21 मुक्काम यायचे. प्रत्येक मुक्कामात सुंदर सोय होते. तरी 2 मुक्काम असे की तिथे मारुतीच्या पारावरती पालखी थांबत. तिथेच पैठणच्या सबळेश्वरावरती मारुतीच्या पारावरती पालखी थांबली होती. अहो पाऊस मी म्हणतो असा पाऊस दर 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 पडत होता. तिथे कोणाला आडोसा सापडेना. पालखी होती झाडाखाली. गुरु नारायण पालखीच्या बाजूला बसले होते. चेहऱ्यावरती तीच प्रसन्न मुद्रा. शंकर गुरूंचं ध्यान मनामध्ये चालू होतं. श्री नारायण परमहंस श्री शंकर, जय शंकर, जय 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 शंकर. समोर धुनी पेटत होती. महाराजांनी आज्ञा दिली सगळ्या वारकऱ्यांना आपापली आडोसा शोधा बरं. पर्जन्य फार वाईट आहे. पाऊस खूप येतोय. वेगवेगळे प्राणी येतात. विंचू काटा. सगळ्यांनी आपापल्याला सांभाळा. कोणी मंदिर बघा, कोणी आडोसा बघा, कोणी झाडाची सावली बघा. इथे थांबू नका बरं. मी पालखी समोर इथे थांबलेलो आहे. प्रत्येकाने आपापली जागा शोधा. संभा मात्र काही गुरूंची पाठ सोडायला तयार नाही बरं. संभा गुरूंच्या मागे एक लाकडाची गंज होती. तिथे टेकून मात्र उभा राहिला. वरून दर 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 पाऊस पडतोय. महाराजांनी सांगितलं, अरे जा रे कुठला आडोसा शोध. सगळ्या वारकऱ्यांनी पुन्हा सांगितलं, संभा ऐक बरं, आडोसा शोध. गुरूंच्या आज्ञेचं पालन कर. त्यांच्या आज्ञेचं अवहेलना नको करू. जा जागा शोध. संभा काही ऐकायला तयार नाही. महाराजांचा बटवा घेऊन संभा बागे उभा. सगळेजण आपापली जागा शोधून पर्जन्यापासून वाचत उभे राहिले. तेवढ्यात त्या गंजीतून काळा जर्द विषारी साप आला आणि त्या सापाने जो दंश घेतला संभाच्या गुडघ्यावरती आणि पळून गेला. संभा जोरात ओरडू लागला, धावा 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 गुरु नारायण, धावा धावा धावा. मला एक सर्प चावून गेलाय. जे वारकरी धावत 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 आले. सगळ्यांनी बघितलं, अरे संभा, अरे हा तर महाविषारी सर्प आहे. संभा फार वाईट. संभा काहीतरी अघटित घडलेलं आहे. गुरु नारायणांना साकडं घाल, गुरु नारायण म्हण. नारायण गुरूंकडे सगळेजण धावत धावत आले. गुरु नारायण, अहो एका वारकऱ्याला सर्प चावला आहे. नारायण गुरूंनी संभाला विचारलं, अरे मी तुला म्हंटलं होतं ना इकडे थांबू नकोस. स्वतःवरती संकट तू ओढवून घेतलेलं आहेस. आता काय बसलास रडत. संभा रडायला लागला. महाराज मला वाचवा हो, महाराज मला वाचवा. हे दुःख सहन नाही होत. गुडघा माझा नाही सहन होत. हळूहळू त्याच्यातला त्राण जायला लागलाय. बधीर व्हायला लागलाय. अंगातला त्राण पण कमी व्हायला लागलाय. महाराज चक्कर येण्यासारखं वाटायला लागलंय. महाराज वाचवा, महाराज वाचवा. महाराज पुन्हा चिडले, अरे मी तुला आधीच सांगितलं होतं एखादा आडोसा शोध. स्वतःवरती संकट ओढवून घेतलं. घाल धुनीत गुडघा तो. त्या धुनीमध्ये गुडघा घातल्यानंतर तुझं विष उतरेल. सगळ्या वारकऱ्यांनी सांगितलं, महाराजांची आज्ञा शिरोधार्य. धुनीवरती गुडघा धर. संभाने प्रयत्न केला, भरपूर प्रयत्न केला, नाही शक्य झालं.
नाही शक्य झालं. अजून अजून ती वेदना वाढत होत्या. डोळ्यातनं अश्रू घळ 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 रडत होते. संभा शांत बसला. मनामध्ये पूर्ण आयुष्य डोळ्यासमोर येऊन निघून गेलं. अहो, आई वडिलांनी मला नाकारलं होतं, तेव्हा या गुरुमाऊलींनी मला साथ दिली होती. या गुरुमाऊलींनी मला आश्रय दिला होता. या गुरुमाऊलींनी मला आशीष दिला होता. हीच गुरुमाऊली माझी आई वडील होते. माता ओहेरी लेकरा, कोणाकडे जावं मी? तू संभा गुरु नारायण म्हणतो, नारायण गुरु, माझा प्राण नक्कीच जाईल. या सर्पदंशाने विष अंगभर चढतच आहे. प्राण जाईल असं एकेकाळी वाटतंय. प्राण जाईल याचं दुःख नाही नारायण गुरु, पण तुमची सेवा घडणार नाही याचं जास्त दुःख आहे नारायण गुरु. आपली सेवा घडू द्या, आपली सेवा घडू द्या. संभा शांतपणे नारायण गुरूंना म्हणतोय. गुरु शांत चित्ताने शंकर गुरूंचं ध्यान घेऊन बसलेत. चेहऱ्यावरती ती शांत मुद्रा, प्रसन्नतेचा भाव, धीर गंभीर मुद्रा. दोन्ही जवळ नारायण गुरु बसलेत. समोर शंकर गुरु महाराजांची पालखी आहे. संभा म्हणतो, प्रभो प्रभो मी मांडियला धावा, त्वरितया धाडुनी सांगावा. प्रभो मी मांडियला धावा, त्वरितया धाडुनी सांगावा. प्रभो मी मांडियला धावा, त्वरितया धाडुनी सांगावा. धरू नका दीनावरी कोप, धरू नका दीनावरी कोप. प्रभू तुम्ही माझे माय बाप, कुणाला दोष कावावा. त्वरितया झाडून सांगावा. प्रभो मी मांडियला धावा, त्वरितया धाडून सांगावा. त्वरितया धाडून सांगावा. नारायण गुरूंनी मुद्रा उघडली. हळूच डोळे उघडले. स्मित हास्य करून संभाकडे बघितलं. गुरु माऊलींना दया आली. म्हणजे संभा, अरे त्या पटव्यामध्ये काय आहे जरा बघ. संभाच्या कमरेवरती पटवा खुचला होता. गुरु नारायणांना तंबाखू खायची सवय असल्यामुळे गुरु नारायणांची तंबाखू बटव्यामध्ये भरून संभा जवळच ठेवत असे. संभाने तो बटवा उघडला. म्हणजे नारायण गुरु आपली तंबाखू आहे. अरे अजून काय आहे ते बघ. या संभाला लसूण खायची फार सवय, म्हणून लसणाच्या गाठीच्या गाठी त्याने लसणाच्या गाठी त्या बटव्यामध्ये भरल्या होत्या. म्हणे महाराज, अहो माफी असावी, एक चूक कबूल करतो. आपल्याला न सांगता आपल्या बटव्यामध्ये अहो मी लसूण ठेवत असे. मला लसूण आवडतो, लसूण कच्चं लसूण खायला मला आवडतं, म्हणून मी लसूण ठेवत असे. महाराज माफी असावी. नारायण गुरु म्हणतात, अरे वा 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 वा, फारच छान झाले. अरे खा तो लसूण, खा तो लसूण. सगळ्या वारकऱ्यांनी म्हटलं, संभा, अरे नारायण गुरु महाराजांची आज्ञा, खा तो लसूण. अहो संभाने लसूण खाल्लं. शंकर गुरु महाराजांचा आशीर्वाद, नारायण गुरु महाराजांची कृपा, झर 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 विष ताबडतोब उतरून गेलं. अहो संभाला नवीन चेतना आली. अहो सर्पदंश झालाच नव्हता असा संभव चालायला लागला. सगळ्या लोकांनी एकमुखाने नारायण गुरूंचा जोर जय जयकार केला. सच्चिदानंद ब्रह्मचारी धर्मराज नारायण गुरु महाराज की जय. नारायण गुरु महाराजांची तीच धीर गंभीर मुद्रा, चेहऱ्यावरती स्मित हास्य. गुरु म्हणतात, अरे वारकऱ्यांनो,
माझा काय जय जयकार करता त्या गुरु माऊलीला शरण जा. जे काही करता धरता आहे ती गुरु माऊली आहे. सगळ्या वारकऱ्यांनी विचारलं, नारायण गुरु, अहो अहो लसूण हे सर्पदंशावरती औषध आहे, हे आपल्याला कसं काय कळलं गो? गुरु नारायण हसले, सांगितलं, गुरु शोधासाठी जेव्हा अनेक गावं मी फिरलो तेव्हा एका गावामध्ये एका वैद्याकडून एका पुस्तकात मी वाचलं होतं की सर्पदंशावरती लसूण हे जालिम उपाय आहे. अहो लसणाचं फक्त निमित्त मात्र, पण गुरु नारायणांनी संभाला नवीन जीवदानच दिलं असं म्हणा, आशिष दिला. त्याच्या करुणेला दयावान आपल्या दयाळू माऊली आपल्या गुरु नारायणांनी दया दाखवली, त्याला आशिष दिला. सगळ्या वारकऱ्यांनी एकमुखाने गुरु नारायणांचा जय जयकार करू लागले आणि गुरु नारायणांना म्हटलं, शंकर गुरु जसे सद्गुरू तसेच गुरु नारायण देखील आमचे सद्गुरू. भुवनिया परब्रह्ममूर्ती सद्गुरु एकच त्रिजगती. भुवनिया परब्रह्ममूर्ती सद्गुरु एकच त्रिजगती. जीवाचे जीवपण हे सारे जळून दे शिवपण निर्धारे. कृपेने त्रिताप दैन्य हरे बटिक जो करवितसे मुक्ती. भुवनिया परब्रह्ममूर्ती सद्गुरु एकच त्रिजगती. भुवनिया परब्रह्ममूर्ती सद्गुरु एकच त्रिजगती. पाहण्या आत्मस्वरूपाला शरण जा गुरुपद कमलाला. पाहण्या आत्मस्वरूपाला शरण जा गुरुपद कमलाला. करी न जा करीशी उपायाला. होई रे अवघिती फजिती. भुवनिया परब्रह्ममूर्ती सद्गुरु एकच त्रिजगती. भुवनिया परब्रह्ममूर्ती सद्गुरु एकच त्रिजगती. जाहला अनन्य रूपाला देई गुरु गुरुपद शिष्याला. जाहण्या अनन्य रूपाला देई गुरु गुरुपद शिष्याला. नुरे मग भेदची द्वैताला. ने मग भेदची द्वैताला. मिळे त्या ज्योती सती ज्योती. भुवनिया परब्रह्ममूर्ती सद्गुरु एकच त्रिजगती. भुवनिया परब्रह्ममूर्ती सद्गुरु एकच त्रिजगती. अहो दासासारखं वागणं झालं तर साक्षात परमपूज्य शंकर गुरूंनी आपल्या लाडक्या शिष्याला सद्गुरुपद मिळवून दिलं. म्हणूनच तुकोबा महाराज पूर्वपदाच्या अभंगामध्ये आपल्याला काय सांगतात? जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, तुझा दास, हेची भावी माझी आस, आस, हेची भावी माझी आस, आस, हेची भावी माझी आस.
नारदीय कीर्तनेच्या परंपरेप्रमाणे हेची दान देगा देवा आणि नंतर आपल्या गुरु महाराजांची आरती, विठ्ठलाची आरती. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जो, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. ने गर्भवासी सुखे घालावे अम्मासी, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. युगे 28 विटेवरी उभा, रखमाई दिसदुहे शोभा, विठ्ठलिका भेटी परब्रह्मा देगा, शरणीवा हे भीमा उद्धरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा, रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीव जगा. जय देव जय देव तुळशी माळा गळा कर ठेवणी कळती, कासोटी तांबर कस्तुरी लल्लाटी, देव सुरवर नित्येती भेटी, गरुड हनुमंत उभे राहती. जय देव जय हनुरंगा हरि पांडुरंगा, रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीव लगा. जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येती हो साधू जन येती, चंद्रभागे मध्ये स्नान ते करीती, दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. एकनासी नामदेव भावासी नामदेव भावे हो वाटी. जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा, रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीव लगा. जय देव राज आरती राजयोगियांची संत श्री शंकर सद्गुरूची, अचलपुरी मूर्ती प्रगट झाली, विदर्भी ठाय ठाय फिरली, करुणिया नाम सप्तहाला लावले भोजन हरिभजना. विदर्भी जाय जेत जेत दर्शना जाती तो नाथ, हासरी मुद्र नित्य शांत नेमके बोलती परिहसत. सदा ते हरिनामी रमत सदा ते हरिनामी रमत, रुक्मिणी कांत पंढरीनाथ बसत हृदयात गर्जना. करी हरिनामाची दाटली भविती भाविकांची, आरती राजयोगियांची संत श्री शंकर सद्गुरूची. जरीची टोपी श्री वाहे रेशमी अंगरखा शोभे, धोतर करवती काठाचे उपरणे अंगावर जरीचे. कधी तो चोळा चांदीचा कानी तो कुवा अत्तराचा, कंटिकी माळ गुलाबाची खडाऊ पायी चंदनाची. थाट तो राजशाही अगदी कितीही यशोभवती गर्दी, सदा ते निजानंदी डुलत सदा ते निजानंदी डुलत. रूप सावळे दिसत आगळे तेज दरवळे मूर्ती सतेज कांतीची, जमेची साधू शंकराची. आरती राजयोगियांची संत श्री शंकर सद्गुरूची, अमरपुरी येत गुरुनाथ दर्शना नारायण जात. बसुनिया धरिले चरणाला भावच्या मैच्या ओळखीला, निरकुनी बघती गुरुनाथ योग्यसा नारायण दिसत. ठेविती श्री वरद हस्त नुरे मग भेदई दैतास, झाला नारायण तृप्त झाला नारायण तृप्त. सर्प मिळवीत आत्मवद करीत शिष्य गुरुनाथ जोडी, सद्गुरु शिष्यांची दाटली भविती भाविकांची. आरती राजयोगियांची संत श्री शंकर सद्गुरूची. देह हा शक्तिहीन झाला विसरलो मी तव चरणाला, तुझ विण मजर कोणी त्राता गुरुवर घ्यावे मज आता. गांजलो गौड त्रिविध तापे आयुवर आचरलो पापे, गुरुनाथ शरण धरी चरणा तुम्हा विण विण तरी करणा. थांबवादीनांची दयना थांबवादीनांची दयना, जीव हा त्रस्त मार्ग गुरुनाथ दाखवा करीत येऊ जा करुणा. आरती राजयोगियांची संत श्री शंकर सद्गुरूची, आरती नारायण गुरुची करावी सद्भावे साची. पूर्विका मनाही मनची दयाळू मूर्ती ही प्रभूची, कलयुगी मध्ये से अवतार प्रगटली मूर्ती ही मनोहर. आरती करा प्रेम हा धरा हृदय दृढ धरा मूर्ती गुरुची, करावी सद्भावे साची. आरती नारायण गुरुची करावी सद्भावे साची. पूर्विका मनाही मनची दयाळू मूर्ती ही प्रभूची. गोपापुरी गोपापुरी के दरिया पुरासी,
तेथून मूर्ती ही आली माहुली मध्ये प्रकट झाली प्रकट हे झाले अनुभव आले पूजन मग केले भक्तीने आरती नारायण गुरुची करावी सद्भावे साची पूर्वी कामना ही मनीची दयाळू मूर्ती ही पूजी गोपापुरी मूर्ती उभा तनेज्य वाहे चंद्रभागा बिल्ववृक्षांतीची शोभा आनंद नमावे नभा समाधी आहे ठकावायची मूर्ती सापली विठ्ठलाची पर्वणी होती ग्रहणाची दाट ही झाली मंडळी जमली तुझ्या मग केली दिंडी गाल हंडी फुटली काल्याची आरती नारायण गुरुची करावी सद्भावे साची पूर्वी कामना ही मनीची दयाळू मूर्ती ही प्रभुची नामस्मरण गाये सदा नारायण दास यशवंत वंदी चरण सद्गुरु कृपे करुण मनाची इच्छा पूर्ण झाली म्हणून प्रभूने बुद्धी दिली आनंदे गाऊ मनामध्ये ध्याऊ नेत्रने पाहू मूर्ती गुरुची करावी सद्भावे साची आरती नारायण गुरुची करावी सद्भावे साची पूर्वी कामना ही मनीची दयाळू मूर्ती ही प्रभुची विठ्ठल रखमाय वटा पिता तमेव यज्ञं सकलं परस्मै नारायणारे अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे गोपाल कृष्ण भगवान की जय कुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय श्रीमद परमहंस श्री शंकर गुरु महाराज की जय सच्चिदानंद ब्रह्मचारी धर्मराज नारायण गुरु महाराज की जय भगवान की जय।